मनोर या रस्त्याची 1 वर्षाची गॅरंटी ही पाण्यात आणि खड्ड्यात गेल्याचं चित्र समोर आलं आहे। मिलन रोड बिल्डटेक LLP या कंपनीने या रस्त्याचा ठेका म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे। 1 वर्षात या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे ही या कंपनीच्या माध्यमातून केली जाईल असं मिलन रोड कंपनीचे डायरेक्टर भूषण भानुशाली यांनी स्पष्ट सांगितले होते। डीबीएम आणि नंतर बीसी असं 2 लेयर मध्ये त्याचा खड्डा भरणार आहे। आता सध्या डीबीएम नी खड्डे करून आपण ट्रॅफिक मूव्ह करतो। हो त्याच्यात जे पण डॅमेज व्हायचं जे पण बसायचं ते बसून आणि बीसी मध्ये प्रॉपर लेवल होऊन ते खड्डे भरणार। अच्छा ठीक आहे। नंतर सर रोलर ह्याच्यावर रोलर फिरवलं जाईल ना? सगळं फिरवलं जाईल, टेक्निकली काम होईल, एकदम अप टू डेट होईल। आजपासून 1 वर्ष खड्डा पडला तर त्या खड्ड्याची जबाबदारी माझी। मात्र पहिल्याच पावसात मनोर रस्त्यावरील वळणावर हा रस्ता पुन्हा पूर्णपणे उखडलेला दिसून आला आणि मोठे खड्डे झाल्याचं देखील दिसून आले। यामुळे वाहन चालकांचा त्रास पुन्हा सुरू झाल्याचं पाहावयास मिळालं। त्यामुळे आज आम्ही या रस्त्याचा जो भ्रष्टाचार आहे तो उघडकीस आणण्यासाठी तिथे गेलो असता यावेळी पालघर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष आसिफ मेमन, मृत्युंजय दूत व समाजसेवक रवीश नाचन, पालघर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस आणि सोशल मीडिया अध्यक्ष मोईन शेख, पालघर जिल्हा ग्रामीण बहुजन विकास आघाडीचे उपाध्यक्ष तौफिक घाची हे घटनास्थळी उपस्थित होते। मात्र अगोदर हे सर्व एक सर्वसामान्य नागरिक या उद्देशानं या निमित्तानं त्यांनी यावेळी या रस्त्याबाबत संतापच व्यक्त केला। तरी हा जो खड्डा आहे ह्या खड्ड्याच्या प्रश्नाबाबत आपल्यासोबत पालघर जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष आहे आसिफ मेमन, त्याच्याशी बातचीत करूया। सर क्या कहेंगे, भ्रष्टाचार जो है खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है सर? देखिए, आपको मैं एक ही बात कहूँगा कि हमारी ये गौर गरीब जनता जी, जो पालघर जिले की जो जनता है वो आज मायूस है जी। क्यों मायूस है? क्योंकि ये जो जुमलेबाज जो सरकार जो है ये महाआघाड़ी के नाम से जो आज इधर उधर के सब दल को लेकर अपनी सरकार जो बनाई है, आप देख सकते हो कि ये जो रास्ता है ये रास्ता हर 4 महीने में बन रहा है और इसके ऊपर मलम पट्टी हो रही है और बनाते हैं। जब भी कोई इन लोगों के मंत्री संतरी जो भी आना रहता है तब ये रास्ता बनता है, उसके बाद में ये ना मंत्री संतरी जब जाते हैं तो ये रास्ता वापस से जैसा रहता है वैसा ही हो जाता है। ऐसा क्यों है? मेरा प्रशासन से ये सवाल रहेगा कि क्या मनोर गाँव के अंदर हॉस्पिटल नहीं है? क्या मनोर गाँव के अंदर गौर गरीब जनता नहीं है? क्या ये दुख कब तक सहन रहेगा? मैं ये कहूँगा कि इसका जवाबदार ये जुमलेबाज सरकार है। इसीलिए आपके इस विकास समाचार के माध्यम से मैं प्रशासन से ये गुहार लगाना चाहता हूँ कि जो LLP का जो अधिकारी है, जो ठेकेदार है, उसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई की जाए, उसके ऊपर जल्द से जल्द एक्शन लिया जाए ताकि इस यहाँ की जो जनता है उनको इंसाफ मिल सके और यहाँ की जो जनता जो आज जो त्रास जो भोग रही है। और ये भी कहूँगा कि आने वाले दिनों में ये जुमलेबाज सरकार को जनता ने जब लाया है चुनकर तो इनको उखाड़ कर फेंकना भी है। जुमलेबाज सरकार को ये यहाँ की जो जनता है वो दिखाएगी, जल्दी वो वक्त आने वाला है। मात्र महत्त्वाचं म्हणजे थोड्याच वेळाने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं, या रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे अशी माहिती आम्हाला मिळाली। तर ही एक चांगली गोष्ट असून काही का होईना वाहन चालकांचा त्रास यामुळे नक्कीच थांबेल आणि त्यांना दिलासाही मिळेल। मात्र प्रत्येक वेळी रस्त्याच्या कामाची फक्त मलमपट्टी करणं म्हणजे रस्त्याच्या समस्येवर तात्पुरता उपाय करणे जसे की खड्डे भरून काढणे किंवा डागडुजी करणे हे योग्य नाही। हे काम कायमस्वरूपी किंवा चांगल्या प्रतीचे नसते, त्यामुळे चांगले काम व्हावे अशी अपेक्षा आहे। कारण तात्पुरती दुरुस्ती थूक लावून केलेलं काम पुन्हा पुन्हा करण्याची गरज भासते, याचं भान ठेकेदार अधिकाऱ्यांना असायला हवे।